बारिश आके चली गई, फिर भी एक वीडियो नहीं बना, एक वीडियो नहीं बना। हाय हॅलो, मी काजल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग नाही, इथे तर आफ्टरनून झाली यार. 12:44 वाजलेत. आज संडे तर मी 12:30पेक्षा जास्त उशिरा उठले की मला चक्करच आलेली. मी पटकन ब्रश केला आणि काहीच नव्हतं खायला. मग पटकन 2 खजूर खाल्ले आणि म्हटलं तर दुकानात जाऊ. केस विचारायचं नाटक केलं, फक्त क्लिपच लावला. हे केस एवढे भंगार झालेत ना, ह्यांना मी नंतर बघते. सध्या तर पहिलं मी दुकानात जाते. आणि एवढा मोठा मोय झाला ना माझ्यासोबत गाईज. बाथरूमची चप्पल घालून आले यार मी. नशीब कोणी नव्हतं आणि इतका पाऊस पडत होता. अशा पावसात मी गेले. आणि हे काय, हा माझा मळकट सळकट जरी गॅस असला तरी ह्याला कोणी नावं ठेवू नका रे यार. खूप महत्त्वाचा गॅस आहे हा. गॅस PGवर राहणाऱ्या प्रत्येकाकडे असावा यार, खूप कामी येतो. दूध तापायला ठेवलेलं आणि ते पटकन तापतच नव्हतं. एवढी जास्त भूक लागलेली ना मला, त्याआधीच मी जाम ब्रेड खाऊन घेतला. रोज ठरवते की हेल्दी खायचं, हेल्दी राहायचं, पण अशी कोणतीच मॉर्निंग येत नाही आहे की सुरुवात मी हेल्दी करेन. चला. आणि ज्या दिवसापासून जिम सोडली आहे ना, त्या दिवसापासून तर माझं अचानक जास्त प्रमाणात वजन वाढते. तोंडावर ताबा ठेवते मी, पण मला वाटतं की व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. आणि ते माझं तोंड कसलं सुजलं यार. हे सुजलं नाही, ह्याच्यावरची चरबी आली आहे मला वाटतंय. तोपर्यंत ओट्स होईपर्यंत मी व्यायाम करते चेहऱ्याचा. आणि स्टेपलर सापडतच नव्हता गाईज, त्याच्यामुळे मी तर रबरच लावला, जुगाड केला ह्यात मुंग्या जाऊ नयेत म्हणून. फायनली माझे ओट्स झालेले. बाहुबलीचं नाव घेतलं तरी पण हे झाकण काय उघडत नव्हतं यार. खरंच मी वीकनेस आलाय मला की ताकद गेली, का अजून मी झोपेत आहे हेच मला कळत नाहीये. नाही, झोप झाली यार. रात्री मी 12 वाजता झोपले आणि सकाळी 12:44ला उठले, त्यामुळे झोप झालीच असणार आहे खूप छान. थोडं दूध जरा जास्तच पडलेलं, तरी पण हे इतकं टेस्टी लागत होतं ना. सगळ्यांनी योगा बार टेस्ट करा. म्हणजे लहान मुलांना नका देऊ, कारण ह्यामध्ये प्रोटीन पावडर आहे, त्यामुळे थोडे साईड इफेक्ट होऊ शकतात पहिले 2 दिवस. आणि आधीच इतका कंटाळा आलाय, त्यात हे पाणी पण माझ्या शर्टवर सांडलं. निवांत मोबाईल दाबत 1 तास टाईमपास केला आणि त्यानंतर म्हटलं झोपी जावं, कारण कुठे जायचं पण नाही. आज संडे म्हणजे झोपण्याचा दिवस आहे. तसा माझा रोजच संडे असतो, वर्क फ्रॉम आहे म्हणून. निवांत एक कास्कू मुस्की घेतली. कामुस्की मुस्की, मुस्की कामुस्की असंच काहीतरी घेतलं यार. तब्बल 1 घंटा म्हणता म्हणता मी 2 तास झोपले. आणि झोपेतून उठले, माझा चेहरा इतका जास्त ग्लो करत असतो ना, वेगळीच शाईन असते. आणि आंघोळ केल्यानंतर मी पारुशासारखे दिसते. हे भगवान, ग्लोच निघून जातो. उठल्या उठल्या थोडी भूक लागलेली, त्यानंतर मी छानपैकी मॅगी बनवली आणि विचार केला की मस्त आज रील्स बनवावेत. थोडं झोप जास्त झाल्यामुळं थोडं फ्रेश वाटत होतं मला, म्हणून मी ठरवलं की यार एकाच दिवशी रील्स बनवावेत आणि रोज आपण बाहेर पडणारा पाऊस बघून वाटत होतं नको भिजायला, पुन्हा आजारी पडले तर. आणि हॉस्टेलवर म्हणजे PGवर असल्यावर आहे ना, घरचे सोबत नसतात आणि आजारी पडलं ना खूप बेकार वाटतं. तर मी ते रेडी झालते. बारिश आके चली गई, फिर भी एक वीडियो नहीं बना, एक वीडियो नहीं बना. व्हिडिओज बनवल्यानंतर मी केसांना ऑइलिंग केलं. केस ओले होते तरी नंतर कॉफी बिस्किट खाल्लं. खूप जास्त क्रेविंग झालेलं मला सकाळपासून. आणि आता मी फ्रेश होऊन बाहेर चालले आहे जेवणाच्या शोधात. त्यानंतर जवळच्या शॉपमधून मी बिर्याणी घेतली आणि एवढा जास्त पाऊस पडत होता ना, आणि छानपैकी बिर्याणी खाऊन आजचा दिवस समाप्त झाला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.